नमस्कार मित्रांनो, क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 15 ऑगस्टला जर का तुमच्या गावामध्ये ग्रामसभा झालेली नसेल तर त्या ग्रामसभेची तक्रार कशी करायची, ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर का 15 ऑगस्टची ग्रामसभा झालेली नसेल तर लगेच तक्रार करायला जायचं नाही, जरा वाट बघायची। प्रत्येक गोष्टीला तक्रार करण्याला सुद्धा एक वेळ असते आणि ती योग्य वेळ येण्याची आपण वाट बघायची असते। अति काही संकट नाही असं म्हणतात, पण तुम्ही आता काय करायचंय, आता ग्रामपंचायतमध्ये जर का 15 ऑगस्टची ग्रामसभा झालेली नसेल, आता ग्रामसभा होऊन 7 ते 8 दिवस झालेत, म्हणजे 15 ऑगस्ट ध्वजारोहण होऊन 7 ते 8 दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा अजून ग्रामसभा झालेली नाही। आता विषय काय येतो, जर का तुमच्या ग्रामसेवकाने तुमच्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेचं नोटीस जर का लावलेली नसेल, म्हणजेच 15 ऑगस्टची ग्रामसभा जी आहे तर ती ग्रामसभा ऑगस्ट महिन्यात कोणत्याही तारखेला घेता येते। आता ही ग्रामसभा ऑगस्ट महिन्यात कोणत्याही तारखेला घेण्याचा नियम असा आहे, तर ग्रामसेवक काय करतात, तुम्ही जर का अगोदरच तक्रार करायला गेला तर ग्रामसभा लगेच लावून मोकळे होतात, म्हणजे नोटीस लावणार ग्रामसभेचं आणि त्यांची बाजू सेव्ह करून घेणार। त्यासाठी तुम्हाला आता लगेच तक्रार करायची नाही, शांत राहायचं, ऑगस्ट महिना संपायची वाट बघायची। आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर फक्त शांत राहून तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये कोणकोणती हालचाल होती ते बघायचे। म्हणजेच काय, तर तुमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जे आहेत ते 15 ऑगस्टची ग्रामसभा जी आहे ती ऑगस्ट महिन्यात कोणत्या तारखेला लावतायत का याची खात्री करायची। आता काय करायचं, तुमच्या ग्रामसेवकानं जर का 15 ऑगस्ट नंतर 30 ऑगस्ट पर्यंत अजिबात कुठलंच नोटीस लावलं नाही ग्रामसभेच्या बाहेर, म्हणजे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावरती कुठलंच नोटीस लावलं नाही की बाबा या तारखेला ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा आम्ही घेणार आहोत, तर तुम्हाला काय करायचंय, ग्रामसेवकाला एक सिंपली अर्ज करायचा आहे। आता काय अर्ज करणार, तर दिनांक 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही ऑगस्ट महिन्यातील जी 15 ऑगस्टला ग्रामसभा लावतात ती ग्रामसभा लावलेली नाही, तर ती का लावलेली नाही याचं व्हॅलिड रिझन लेखी स्वरूपात मिळावं अशा पद्धतीचा एक तुमच्या नावे अर्ज दाखल करायचा आहे ग्रामपंचायतीवर, व त्याची पोच घ्यायची, आठवणीनं पोच घ्यायची, नाहीतर ग्रामसेवक म्हणाल की आम्हाला अर्जच दिलेला नाही। आता पोच घेतल्यानंतर काय होणार तुम्ही म्हणताय, तर मित्रांनो, पोच घेतली की तुमच्याकडे पुरावा राहतो की तुम्ही ग्रामसेवकाला अर्ज दिलेला आहे। आता अर्ज दिला, हा अर्ज कधी द्यायचा आहे, ऑगस्ट महिना संपल्यानंतर। ज्यावेळेस ऑगस्ट महिना संपल्यानंतर सप्टेंबर महिन्याची 1 तारीख येते, तर त्या तारखेनंतर ना तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा आहे। आता अर्ज ज्यावेळेस दाखल करता, अर्ज दाखल केल्यानंतर ना तुम्हाला सिंपली एक गोष्ट करायची आहे की त्यांच्याकडून पोच घेतल्यानंतर ना त्यांचं जर का उत्तर आलं तर चांगलंच, जर का काहीच उत्तर दिलं नाही, अर्जाला काहीच रिप्लाय दिला नाही लेखी स्वरूपात, तर तुम्ही त्या अर्जाची पोच घ्यायची, तुम्ही दाखल केलेल्या अर्जाची, ग्रामसेवकाला दाखल केलेल्या अर्जाची पोच घ्यायची आणि पंचायत समितीला गट विकास अधिकारी यांच्या नावे एक दुसरा तक्रार अर्ज दाखल करायचा आणि ती पोच जी आहे ती त्या पंचायत समितीच्या अर्जासोबत जोडायची। आता तक्रार अर्ज तर दाखल केला ग्रामपंचायतीतून, तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ना पंचायत समितीला ग्रामपंचायतीतून तक्रार अर्ज दाखल केल्याची पोच जोडून तिकडे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ना काय होणार आहे, तर गट विकास अधिकारी त्यानंतर विस्तार अधिकारी याची चौकशी करतील, व जर का ही ग्रामसभा लावलेलीच नसेल ग्रामसेवकाला, ती का लावली नाही याची चौकशी करतात आणि ही चौकशी केल्यानंतर ना ग्रामसेवकाला ती ग्रामसभा जी आहे ती करण्यास भाग पाडतात। अशा पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतीचं कामकाज जे आहे ते सुरळीत चालू राहणार आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीचे ग्रामपंचायत रिलेटेड नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच पद्धतीने सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत नवनवीन ग्रामपंचायत व्हिडिओ टाकत राहतो। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।